न्यू इयर. तर हे 2025 आमच्यासाठी तर सुरू झाले, कारण आम्ही मास्क घेऊन आलो आहे थँक्स गिव्हिंगचा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सर्वांना हॅपी न्यू इयर. Happy New नवीन Year वर्ष to all. तुम्हाला खूप खूप सुखाचं जावो. इथे कसं म्हणजे लास्ट इयरपर्यंत तरी नाईटला असायचं मिसा, पण आता आज सकाळी होता, उद्या पण आहे, तर त्यामुळे आम्ही आजच जाऊन आलो, कारण मग रिचर्डची पण सुट्टी आहे, तर म्हटलं जाऊन येऊ मासला, आहे ना. तर तेवढी जशी इंडियाला मजा येते तेवढी नाही आहे, कारण न्यू इयरचं इथे एवढं मोठं चर्चमध्ये नाही होत, मास तेवढा मोठा नाही होत, नाही का. म्हणजे क्रिसमसचाच मास तेवढा सेलिब्रेट करतात छान. तर सकाळी मास होता म्हणून आम्ही तर तसं सॅटर्डेलाच संध्याकाळी जात असल्यामुळे आज बरं वाटते, सकाळीच मिसा घेऊन आलोय, नाही का. आज काय मेनू चिकन सूप बनवलं. तुम्हाला मी मागच्या वर्षी सांगितलं होतं नाही का व्हिडिओमध्ये, की हे लोक चिकन सूप त्यांचं असं मटन सूप जसं कल्चर आहे अशा फेस्टिवलला बनवतात व्हेजिटेबल टाकून, पण मी तसं नाही बनवलं आहे, सिम्पल क्लिअर चिकन सूप बनवलं. आता ते चिकन सूप पिणार आहे आणि भरपूर तयारी करून ठेवली. ते आता मटन पुलाव करायचे, मटन आखणी पुलाव, मटन चाप फ्राय, हां, आणि चिकन समोसे पण आहेत. जास्त दिवस नाही ठेवू शकत, 8 दिवस ठेवू शकतो. आता तेच फ्राय करायचे संपवायचेत. आणि जोना पण तयार आहे. जोना नाही की किरकिर करते ना, एक बार उठाव रिचार्ड उसको. आम्ही काही जास्त मोठा व्हिडिओ नाही करणार आहे, थोडक्यातच आलं ते सगळं. तुला आवडतच नाही केलं, तिला आवडतच नाही. जोना अरे वा, क्लॅप करते जोना, क्लॅप 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 क्लॅप. जोना हॅपी न्यू इयर कर ना ग सगळ्यांना. या जोना बघा, बिचारीने एवढं थंडीमध्ये स्लीव फ्रॉक घातलाय, पण मग काही नाही, तिला कोट घालून नेलं होतं. रिचर्डला काय नाही बाबा, रिचर्डला नाही थंडी लागत. रिचर्डचा काय मस्त कोट आहे, आम्हाला लागते थंडी, आणि कोट घातलं सगळं झाकूनच जातं, मग असं वाटतं कोटच घालून आलोय फक्त थंडीचा. चल मग दाखवते काय बनवलं थोडक्यात. भरपूर तयारी रात्रीच करून ठेवली ते, कारण मला माहिती आहे उशीर होऊनच जातो मग, आणि ते करत बसा त्याला पण लेट होऊन जातं. मग मी थोडक्यातच व्हिडिओ बनवायला आले बरं का. सर्वांना परत एकदा हॅपी न्यू इयर. रिचर्ड आणि माझ्याकडून तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाचं समाधानाचं जावं. चला बघा, रिचर्ड सूप एन्जॉय करतोय. रिचर्ड कैसा हुआ है सूप, वो बताओ. अच्छा सूप नहीं अच्छा क्लियर सूप. एक तो बाहर इतना ठंड है, उसमें अंदर गरम गरम चिकन सूप, एकदम क्लियर सूप है ना. अच्छा लग रहा है. हाँ, अच्छा लग रहा है. और जोना को भी रखा है, जोना पण सूप भात खाणार आहे. हा, तिला पण सूप काढून ठेवलेला आहे, आणि आता पराठा खाते बरं का ती फिरून फिरून. आता तिचा ड्रेस आणि स्लीव होता म्हणून तिला हे ड्रेस घातला. बघा, खाते ती पण खाते, तिला पण सूप भात आहे. त्या दिवशी पण तिने बिर्याणी ट्राय केली बरं का थोडी, आता आज ती मटन पुलाव खाणार आहे. बघा, कम्फर्ट होतं ते, कम्फर्ट पाहिजे तिला, ती त्याच्यात बाथरूम मधून घेऊन येते. बघा, कवर पण आपला आलेलं आहे, किती छान आहे ना, मस्त कलर, वाईन कलर आलेले. तो एंजॉय कर रहे आप. नाहीच आहे ना. हां, लहान मुलं पण पिऊ शकतात. असंच बनवलं, काही तिखट काहीच नाही, हळदी मिठातलं सूप आहे, पण छान टेस्ट येते टोमॅटोने. चला या तुम्ही पण सूप प्यायला गरम गरम. चला या तुम्ही पण सूप प्यायला, मस्त एन्जॉय करता आता गरम गरम सूप, कारण इतकी थंडी ना, तर त्यामुळं छान पण वाटतं सूप प्यायला. गरम गरम सूप. मग पुढचा लंच पण बनवायचं आहे मला सूप पिऊन. मला काय आराम नाही आता, 31 संपेपर्यंत तरी. चला बघा, रिचर्डने घेतलाय मटन पुलाव. रिचर्ड कैसा लग रहा है? अच्छा लगा ना ऐसा? एकदम ज्यूसी. जरा राइस ऐसे दिखाओ, कितने खिले हो गए राइस, फ्री एकदम. बघा, पुलाव काय मस्त झाला यार. बघा मटन पुलाव. रिचर्ड थोड़ा राइस उठा के देखो. मस्त ज्यूसी है ना, स्पाइसी भी है ना. स्पाइसी भी है. तो बघा, मटन चॉप फ्राय करते हैं.
वेळ मिळाला नव्हता, वेळ नाही सॉरी, काल आम्ही खूप फुल झालो, घरी पण फोन, त्याच्यामुळे लेट पण झाला. मग आम्ही जेवणच केलं, फक्त लंचच केलं. आता हे प्रॉन्स पण फ्राय करायचे आणि चाप आहे, मटन चाप है ना, चटणी, सलाड. हां, आणि आमच्या जॉनाबाईला पुऱ्या बनवायच्यात तिच्यासाठी. एकदम क्रिस्पी मटन चाप फ्राय आहेत आजचे नाही, आमचे नेहमीचंच होतं ते. बघा तुम्हाला दाखवते, हे बघा बघा कलर दिखा. फ्राय झाल्यावर परत दाखवते. हॅपी न्यू इयर परत Happy New एकदा Year. तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर 2025. आज आहे ना 1 तारीख आहे. काल पण व्हिडिओ बनवला, त्याच्यानंतरचं कंटिन्यू करते. मग म्हणजे कसं, नंतर आम्ही पण बिझी झालो, वेळ पण झाला. मटन पुलावच बनवलं, फक्त बनवायचं होतं जे आयटम ते वगैरे, ते काय बनवलंच नाही. मग ह्यानं रिचर्ड लेट बी हुआ था, घरी पण फोन ते. नंतर मग म्हटलं जाऊ दे, म्हटलं आता आपण आता उद्याच बनवू म्हटलं. फक्त मटन पुलाव बनवला होता काल. आता डिनरसाठी मस्त मटन चाप, प्रॉन्स फ्राय आणि चिकन समोसे बनवले. चिकन समोसे तुम्ही फ्रोझन करू शकता 8 दिवस. आता बाहेर इकडे शॉपमध्ये त्याच्या पुढच्या पण डेट असतात, पण आता आपले घरगुती आहे, आपण त्याला इतकं टाइम नाही ठेवू शकत. पण इतके फ्रेश आहेत समोसे, त्यातला किमा नाही का रिचर्ड, कितना फ्रेश. आप जरा खा के जरा सामने दिखा है मुझे उसकी फीलिंग, किमा एकदम फ्रेश आहे. ते कालच करायचे होते, पण इतकं लेट झालं ना, त्याच्यामुळे मग मी त्याला म्हटलं आता माहिती काय 1.5-2 तास झालाय समोसे फ्राय करून, तरी पण किती क्रिस्पी. एक बाईट खाओ और एक बाईट और खाओ ना, तो किमा दिखेगा कैसा है. हे बघा चिकन किमा, हे बघा 24 तारखेला रात्री मी बनवले होते आणि 25 तारखेला अर्धे फ्राय केले होते आणि अर्धे 1 पॅकेट मी फ्रोझन करून ठेवलं होतं. तर ते आज काढलं, इतका फ्रेश आहे किमा. हे बघा बाहेरच्या कंट्रीमध्ये तर फ्रोझन समोसे, स्प्रिंग रोल, भरपूर काय काय असतात, पॅटीज, पेस्ट्री वगैरे. पण आपल्या इंडियामध्ये एवढं नाही राहत. पण रेस्टॉरंटमध्ये जाल तर तुम्हाला फ्रोझनच देतील, कोणी इतकं फ्रेश करून ठेवत नाही बाहेर पण असे. पण आता आपलं घरातलंच आहे, पण तरी पण इतकं आता हे किती 25 तारखेपासून पकडा तुम्ही आतापर्यंत, तरी पण इतके फ्रेश आहेत. आणि मी जास्त दिवस ठेवतच नाही ते चिकन समोसे, काल करायचे होते, पण एकदम फ्रेश आहे. खाताना असं कुणाला दिले तरी आता खायला तरी कुणाला वाटणार नाही की ते 4-5 दिवसापूर्वी बनवून ठेवलेत फ्रोझन. असं वाटेल की ते आत्ताच बनवलेत की काय असं आहे. बघा एकदम मस्त मी प्रिपेअर करून ठेवले. आपला रिचर्डचा डाएट कोक आणलेला आहे त्याने, तर चुकीचा गैरसमज करू नये. मटन छाप आहे, प्रॉन्स फ्राय आहे, चिकन समोसे आहे. आता फिनिश झालेत आता समोसे, आता नाही आहेत आता. आणि मस्त पुदिन्याची चटणी पण बनवली आहे. बॅक कॅमेरा केला तेवढं उजेड येत नाही बरोबर असं आहे. चला आता मस्त जेवण करतो, तुम्ही पण या आमच्या सोबत, कंपनी द्या आम्हाला. तर इतकं छान आजचा डिनर आहे. आणि ज्वाना पण आहे, ज्वानासाठी पण बनवल्यात, पुऱ्या बनवल्यात मी. बघा किती छान दिसते. प्रॉन्स, रवा फ्राय, बघा छाप. जाना है जाना है कम. 1 मिनिट रुको. हे बघा चिकन समोसे रिचर्ड दिखा. आणि आपले ज्वानासाठी पण बनवल्यात बरं का, पुऱ्या बनवल्यात तिच्यासाठी, आणि चपात्या पण आहेत आमच्यासाठी. बघा ती बघा, हे बघा ज्वाना बघा, ज्वाना बघा, तिने दुपारपासून पुऱ्याच खाते ती. तिला लय आवडतात माझ्या जीवनूला ना. बाई कुणी बनवले मम्मा, मला किशी दे. आता पुरी भेटल्यावर आता नाही देत किस, मला किशी दे मला. ओके ठीक आहे मम्माने, ज्वाना मम्माला किशी दे, मम्माने पुरी बनवली ना, तुला आवडते ना. बघा हे बघा, तिने आता भरपूर खाल्ल्यात पुऱ्या, 4-5 पुऱ्या खाऊन झाल्यात. आणि आता हे करते, ती चुरा करते इथे काय की क्रिसमसला पण तिच्यासाठी मी काहीच बनवलं नाही, म्हणजे हे पुरेच म्हणते मी, ते तिला आवडतात. आता बिर्याणीचं कसं 2-3 बाईट खाते, तर हे मला तिच्यासाठी बनवायच्याच होत्या पुऱ्या पण 25 तारखेला क्रिसमसला. पण त्या दिवशी तिला खूप फीवर आणि कोल्ड लय होतं, तिला सर्दी खोकला. तर म्हटलं आता हे बनवलं ना तर जास्तच होईल बिचारीला.
मग मी काय विचार केला का आज 31 1 तारखेला न्यू इयरचं ना, तर तिला बनवायचंच म्हटलं. तर आपण चांगलं खातो, आता ती खात नाही तर त्याला काय करणार आहे बघा. आता हे बघा किती चाललंय बघा हे चुरा इकडे तिकडे खाली. रिचाने 2-3 झाडू मारलं नाही का. हे माझी बाई गोळे बाई, मला किशी दे का जॉना मला किस दे ग. ती तिच्यातच बिझी राहते बरं का, ती तिच्यामध्येच बिझी राहते जास्त. मला किस दे, तिचं काम असं. आता पुरी द्यायच्या अगोदर म्हटलं असतं ना किस दे, तर मग लगेच दिली असती. ऑलरेडी पुरी तिच्या हातात दिली, मग ती मला किस नाही द्यायची. दे ना मला किस. किशी दे. आय लव्ह यू जॉना बाई, लव्ह यू. हां, आणि ना जॉनाला आहे ना क्रिसमसला आम्ही त्याच्या म्हणजे अगोदरच आम्ही नाही का 1 महिना अगोदर तिच्यासाठी नाही का एक क्रिसमसचं शर्ट आहे ना, ते आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. तर त्याच्यावरती अजून एक शर्ट त्यांनी ॲमेझॉनवाल्यांनी दिलंय तिला. एक शर्ट आणखी त्याच्यावरती दिलंय. आणि रिचर्डला पण मागे ना एक लाल शर्ट फुल स्लीव असं ते मागवलं. त्याच्यावर ग्रीन शर्ट परत त्याला त्याच्यावर पुन्हा एकदा फ्रीमध्ये दिलं. आणि आता जॉनाला पण फ्रीमध्ये दिलं. कधी कधी करतं का, कारण आम्ही ॲमेझॉनवरतून आहे ना खूप काही ऑर्डर केलेल्या आहेत वस्तू आणि नेहमी करत असतो. हे बघा आता आपला सोफ्याचा कवर पण आलेला आहे. हे बघा मस्त आहे, वाईन कलर आहे. आणि तुम्ही बघता आता सोफा पण चेंज केलाय. ते तर डॅडी होते तेव्हाच केलं मी. भरपूर सामान मागवलं, पण काय आता प्रत्येक वेळी आपण ते व्हिडिओ बनवून ते बरोबर नाही वाटत नाही का. हे बघा एवढेच लाइटिंग केली तेच ती हे करते. बाहेर इतका अंधार पडलाय आता, म्हणजे डिसेंबर जानेमध्ये असंच होतं. ऑक्टोबर पासूनच सुरू होतं. 4 नंतर पूर्ण अंधार होतो बाहेर दुपारी. तर आता ती जरा लाईट लावल्यामुळे तरी आता ते बरं दिसते जरा संध्याकाळी. 4-5 वाजला तर खूपच हे होतं, अंधारच होता घरात. तर आता मस्त जेवून घेतो. आता भूक लागली. आता मी पण इतकी बिझी होते आता इतके दिवस. आता खरंच रिलॅक्समध्ये राहणार आहे मी पण, कारण आता रिचार्जच्या पण सुट्ट्याच आहेत ना. आता कधी डायरेक्ट आता तो रविवारीच जाणार आहे का, म्हणजे अजून आहे 2-4 दिवस आमच्यासोबत. 2-3 दिवस झाले सुट्ट्या आहेत, म्हणजे 8 दिवस सुट्ट्याच आहेत त्याला. तर आता मस्त एन्जॉय करतो. तुमच्याकडे पण पार्टी असेल तर. हा रिचार्डचा कोक आहे बरं का. हे बघा कोक आहे, तो कोक पितोय. डाएट कोक आहे. तर काही रॉंग समजू नका, आपण ते दाखवत नाही कॅमेरामध्ये तसलं काही. तो बिचारा माझ्यासोबतच आहे 31ची पार्टी पण करायला. कुठेच गेला नाही तो. आता रिचार्ड सलाड घेतोय. रिचार्ड पहला हम लोग को मटन चाप दिखाओ कैसे फ्राई हुआ है, वो पहले वीडियो में बताइए हमको. मटन चाप पहले बताओ, पूरा खोल के दिखाना यहाँ से. बोन से. ओ देखो यहाँ से वापस ये करो ना, पूरा दिखाओ. ये देखो हड्डी से पूरा बोन से मांस उतर रहा है मटन. मतलब कितना अच्छा वो फ्राई हो गया. दिखाओ मटन कच्चा है क्या कहीं, दिखाइए. अच्छा बघा एकदम माउथ वाटरिंग है ना, जूसी है ना. देखो अब भी निकला है, पूरा हड्डी से निकला है. वापस दूसरा एक दिखाओ रिचर्ड. वापस दूसरा दिखाओ. पूरा मटन ऐसा निकाल के दिखाओ हम लोग को. देखो इतना इजीली उतर रहा है. देखो जूसी निकाल. टेस्ट में कैसे वो बताओ, स्पाइसी. अच्छा ये बताना रिचर्ड, एवरी टाइम जब बनाती हूँ मटन चाप तो कभी ऐसा हुआ है कि इस बार टेस्ट अलग है, दूसरी बार टेस्ट अलग है? मैं जो बनाती हूँ उसका टेस्ट हमेशा ऑलवेज सेम होता है क्या? सही बोलना. और जैसे कि डैडी ने आपको हमेशा बचपन से सब कुछ अच्छा चीज दी है, पर तुमने मटन चाप ऐसे मटन चाप आपने पहले कभी खाए थे क्या? ये वाली जो टेस्ट है, जो मैं जिस तरीके से मैं फ्राई करती हूँ, अच्छा लगता है टेस्ट. नहीं पहले कभी आपने ऐसे कभी कहीं पर भी होटल में भी क्यों ना हो, हमने होटल में भी खाया है. होटल में कई लोग कसला मसाला डालता है, थोड़ा सा ऑयल ज्यादा रहता है, पर आपको ये कैसा लगता है? ये अच्छा लगता है, मस्त फ्राई छोड़. तो मतलब आपको होटल के जब खाए आपने और ये भी खाते हो तो आपको सबसे ज्यादा अच्छा कौन सा लगता है? मेरे को बुरा नहीं लगेगा, मेरे साथ घर के मेरे को जब बना तो मेरे को अच्छा लगता तो बहुत खुश रहता है ना मटन चाप बना है तो. मतलब मैं आपकी वाइफ इसलिए मेरे को झूठी तारीफ पसंद नहीं, आपको पता है, सच बताना. और प्रॉन्स पहले वो दिखाओ मैंने कैसे उसको बनाया है, उसको कैसे बनाया मैंने वो दिखाओ. हे बघा इतके मस्त झालेत ना प्रॉन्स पण. प्रॉन्स भी अच्छा है, नाइस टूटा भी है, सॉफ्ट भी है. मेरे कभी गार्लिक प्रॉन्स भी करती हूँ ना आपके लिए. चटनी नहीं लिया, चटनी ले लो. अच्छा
तो आप सेटिस्फाइड है ना? आपको सब कुछ डैडी नहीं है तो भी बना के देती हूँ। हाँ आपको ऐसा नहीं लगता है ना शादी हुआ है खाने ही नहीं मिलता है मुझे? नहीं मिलते हैं। हाँ, अच्छा है प्रॉन्स भी। ऐसा तो नहीं ना? प्रॉन्स भी अच्छा हुआ। प्रॉन्स भी दिखाओ कैसा है, एकदम सॉफ्ट है ना? ओवर कुक नहीं करने का कभी प्रॉन्स को। नाइस, अच्छा है। वाओ, स्मेल भी बहुत अच्छा आ रहा है, खुशबू बहुत अच्छा आ रही है। वाओ, रिचर्ड को बहुत पसंद है, इसलिए मैं ना बहुत खुशी से बनाती हूँ ये सब कुछ, मुझे बहुत अच्छा लगता है। वो बहुत फूडी भी है, बहुत इंजॉय करता है, दिल से पसंद करता है मैं जो भी बनाती हूँ डिश। ओके बाय। हे बघा आता मी फराळ बनवले ते दाखवते। हे बघा हे बेसन लाडू बनवले, शंकरपाळा तुम्ही बघितलंच होतं व्हिडिओमध्ये। हे करंज्या आता डिस्ट्रीब्यूट करते मी, सर्वांना देतेच। आता बांधलेत बऱ्याच जणांचे पाकिट। तेवढं 10 किलोचा डब्बा भरून होतं करंज्या आणि इतक्या छान झाल्यात ना, एकदम फुल आहेत करंज्या। त्याच्यामध्ये सारण जॉनाची जी माद्रीन आलेले ना, त्यांची मम्मी आलेली, ते सगळ्यांनी खाल्ले, एवढ्या आवडल्या त्यांना पण करंज्या, खूप छान झाल्या होत्या। आणि याच्यामध्ये चिवडा आहे, हा केक आता द्यायचा सगळ्यांनाच, असं आहे फराळ। एवढंच बनवलं आहे मी, जास्त नाही बनवलं आहे, आणि तेच खूप आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे फराळ। शंकरपाळी तर एक नंबर झाली शंकरपाळी, कमी गोड, ऑइल फ्री, जास्त ऑइल नाही काय नाही। त्यामुळे याच्यामध्ये पोह्याचा चिवडा आहे, हे असं थैलीतच ठेवावं लागतं, थैलीत नाही ठेवलं ना मग गेला, मग काय नाही। मग आता मी किती 2 थैलीमध्ये बांधलं आहे। चिवडा तर जॉन पण रडायला लागली। चल, हे बघा आपल्या नेबरला आता बनवते मी फराळ, पार्सल त्यांच्यासाठी। तर दे अजून भरतेच आहे मी पॅकिंग। चिवडा पण द्यायचा आहे, केक पण द्यायचं आहे, आणि हे खाणारे अजून पण आहेत डबे बरं का, थोडं थोडं घेऊन करते मी, अजून पण आहेत डबे। आणि हे खाणारे याच्यामध्ये इंडियन पण आहेत, ब्रिटिश आहे, काळे आहेत, आफ्रिकन आहे, ब्रिटिश आहे, आणि सर्वच खातात। मग मी दिलेलं स्वीट बनवलेलं सगळ्यांना आवडतं। चला आलं वाटतं आता घ्यायला, एकाला फोन केलेला मी, रिचर्ड वेट करो। हे बघा मी भरले डबे, तर मुलगा आला ना याच्या दारावरती, त्यामुळे मला पण व्हिडिओ पूर्ण नाही करता आला। तर असं आपण स्वीट दिलेलं आहे, आणि यामध्ये ब्रिटिश पण आहेत, खाणारे गोरे पण आहेत। आता चिवडा देते, तो याच्यात नाही भरत, तिखट आहे ना, ते अशा फूड बॅग आहे ना त्याच्यामध्ये चिवडा देते मी, कारण मग ते उगाच सगळं याला स्पायसी लागतं, स्मेल पण चिवड्याचं कसं एकदम लसूणचा डार्क स्मेल आहे ना, म्हणून एक नंबर फराळ झालेला आहे आपला। आणि ही बघा, ही सगळं याच्यामध्ये बसून बिस्किट खाते, आणि अजून पण डबे आहेत किचनमध्ये, ते पण भरायचे आहेत, मला सगळ्यांनाच द्यायचे। मी पहिला केक बनवलेला तो संपला म्हणजे अर्धा आम्हीच खाल्ला, इतका छान झाला होता। तर मग अर्धा आम्ही फिनिश केला, तर मग मी आता दुसरा लावला, आणि रिचर्डच्या फ्रेंड लोकांना पण द्यायचं होतं कंपनीत, तर त्यामुळे भरपूर केक त्यांना पण काढून ठेवला मी। प्लस आता गेस्टला द्यायचं आहे म्हणजे नेबर, ते पण तेवढं होणार नाही, तर मग मी परत दुसरा केला। बघा आत्ताच मी भांडे सर्व त्याचे क्लीन केले, आणि मशीन पण क्लीन करून ठेवले। तर इतका छान झाला होता ना केक, तर मग आता ती बरणी पण बघा खाली झाली, आपण ड्रायफ्रूट सगळं सोक केलं होतं ना, ते पण आता पूर्ण खाली झाली। आणि ह्या केकला ना थोडासा लाईट कलर आलेला आहे, कारण आपण ब्राऊन शुगर नाही यूज केली, आणि कोको पावडर पण नव्हती माझ्याकडे, तर त्यामुळे तेवढं तो डार्क कलर येतो। पण मी शुगर कॅरमलाइज केलं होतं, पण तेवढं नाही आलं कलर, त्याने नाही येणार इतका लाईट। हा जो कलर आलेला आहे लाईट, तर ते मी शुगर कॅरमलाइज केलं ना, तर त्यामुळे तो लाईट कलर आलेला आहे। जर कोको पावडर टाकले असते ना आणखी डार्क झाला असता, आणि प्लस ब्राऊन शुगर असते तर, पण मी व्हाईट शुगर होती म्हणून ती यूज केली, तर तो लाईटच कलर राहणार त्याला। पण केकची जी टेस्ट आहे ना, ओह माय गॉड, म्हणजे एकतर रिचर्ड पण बोलला की खरंच म्हणजे एकदम लाईट स्वीट आहे, अति गोड पण नाही आहे, त्यामुळे मी सुद्धा खूप खात होते केक आता जो
काल बनवला त्याने. तर मग तुम्हाला दाखवते. फ्रीजमध्ये ठेवला आहे अर्धा. हे बघा इथे रिचर्डच्या फ्रेंडला पण आम्ही फॉईल पेपरमध्ये 15 पीस तरी मोठे स्लाईस आहे ना केक ते मी यामध्ये कट करून ठेवले. 16-17 पीस असतील ह्याच्यामध्ये. आता ते जाईल तेव्हा तो घेऊन जाईल. आणि हे बघा हा अजून राहिला आहे अर्धा, पण तेवढा इनफ नाही होणार कारण आता रिचाच्या सिस्टरकडे पण जाणार आहे आम्ही. तर त्यांना पण घेऊन जायचं तर होणार नाही. रिचाच्या सिस्टरला तानियाला आणि त्यांना नाही व्हायचा, तो पण नेबरला पण द्यायचं. त्याच्यामुळे परत लावलं. आता हा पण इतका छान होईल ना मला गॅरंटी. मी केक खात नाही, मला आवडत नाही, पण तो इतका छान झाला होता. मी माझ्या हातचा केक मला आवडतो, प्रत्येक वेळी बनवते ना तर छानच होतं. लावलं आहे आता, बघू आता कसा होतो. हा दुसरा केक बनवलेला आहे मी, पहिला संपला त्यामुळे. बघा दुसरा केक बनवला आहे, पहिला संपला म्हणजे अर्धा खाल्ला आम्ही. इतकं छान झालं तर म्हटलं परत भेटायचं आणि दुसऱ्यांना पण, त्यामुळं आम्ही दुसरा बनवला. बघा हा बटर पेपर खाली पण. तर आता मी त्याला कट करते.